नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या यांच्याविषयी सविस्तर माहिती घेऊया। संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या असे संख्यांचे प्रकार आहेत। आपण या संख्यांच्या प्रकाराविषयी आणि त्यांच्या उदाहरणाविषयी सविस्तर इथं माहिती घेणार आहोत। या संख्या ज्या आहेत, या संख्यांचं वाचन, लेखन, संख्यांची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे। आता या लेक्चरमध्ये आपण हे पाहणार आहोत की 1 ते 100 पर्यंत, फ्रॉम 1 to 100, 1 ते 100 पर्यंत या ज्या संख्या आहेत, या संख्यांच्या मध्ये समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, मूळ संख्या कोणत्या, संयुक्त संख्या कोणत्या यांचा आपण इथं सविस्तर अभ्यास करणार आहोत। पहा, तर इथं मी 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिलेल्या आहेत। या संख्यांच्या वरती मी काही खुणा केलेल्या आहेत। या खुणांच्या विषयी आपण नंतर चर्चा करू। आता आपण 1 ते 100 या संख्या फक्त पाहूया। तर 1 ते 100 या संख्या ज्या आहेत, या संख्यांचं निरीक्षण आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला असं दिसून येईल की 1 हा अंक 21 वेळा आलेला आहे। 1 हा अंक किती वेळा आलेला आहे? 21 वेळा। पाहूया तर पहा, हा इथं 1 अंक आहे, इथं दुसरा अंक आहे 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21। म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा आलेला आहे। 1 ते 100 पर्यंत सर्वात जास्त वेळा कोणता अंक आला असेल तर तो 1 हा आहे। नंतर पुढचा आहे 0 हा अंक, सर्वात कमी वेळा आलेला आहे। पहा, 0 हा अंक 1 ते 100 पर्यंत फक्त 11 वेळा येतो। पाहूया, आपण वाटलं तर टॅली करूया। इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11। 0 हा अंक 11 वेळा आलेला आहे। 2 हा अंक 20 वेळा येतो। तुम्ही स्वतः तपासू शकता। तुम्ही 1 ते 100 अंक काढा आणि त्या अंकामध्ये 2 अंक किती वेळा आला तो तुम्ही घरी तपासून घ्या। 2 हा अंक 20 वेळा आलेला आहे, 3 हा अंक 20 वेळा आलेला आहे, 4 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो, 5 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो, 6, 7, 8, 9 हे अंक सुद्धा 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतात। हा जो नियम आहे, 1 21 वेळा, 0 11 वेळा, 2 20 वेळा, हे कधी होतं सक्सेस? 1 ते 100 पर्यंत जर आपण मोजलं तर। परीक्षेमध्ये तुम्हाला असंही विचारू शकतात, काय विचारू शकतात? 10 ते 20 पर्यंत, 10 ते 20 पर्यंत 1 हा अंक किती वेळा आला आहे? त्यावेळी तुम्हाला 10 ते 20 अंक लिहायचे आहेत आणि मग मोजायचं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11। 10 ते 20 पर्यंत 1 हा अंक 11 वेळा आला आहे। म्हणजे प्रश्नामध्ये सूचना काय दिलेली असते त्या सूचनेचं पालन करण्याचं काम आपलं आहे आणि त्या सूचनेचं पालन करून योग्य उत्तर काढायचं असतं आपल्याला। बघा, म्हणजे असं आपण इथे हे मुद्दे पाहिलेले आहेत। यानंतर आपण आता समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या यांच्याविषयी आपण माहिती घेऊया। मूळ आणि संयुक्त बद्दल आता माहिती घेऊया। मूळ संख्या म्हणजे प्राइम नंबर आणि संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर्स। तर मूळ संख्या पहिला पाहूया। 1 ते 100 या संख्या लिहित असताना सुरुवात होते 1 न। 1 ही संख्या अशी आहे, 1 ला मी चौकट केलेली आहे। 1 ही संख्या मूळ ही व संयुक्त ही नाही। म्हणजे 1 ही संख्या मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही। का बरं नाही? तर आपल्या सर्वांना माहित आहे की मूळ संख्या कोण असते? की जिचे विभाजक 2 असतात।
एक म्हणजे एक ही संख्या असते आणि दुसरा विभाजक ती स्वतः असते. पण एकचे विभाजक मांडले, एकचे विभाजक जर आपण घेतले तर एकचा विभाजक फक्त एक हा एकटाच आहे. दोन विभाजक आहेत का? नाही. ती एकला फक्त एकच विभाजक आहे, तो एकच आहे. म्हणून ती मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. आणि नंतर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या कोणत्या आहेत? तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. 1 ते 100 पर्यंत ह्या गोल केलेल्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचे विभाजक केवळ 2च असतात. पहिला विभाजक असतो तो म्हणजे 1 आणि दुसरा विभाजक असतो ती म्हणजे ती स्वतः संख्या. त्या संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात. आणि ज्या संख्येचे विभाजक 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतात, त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा इथं 4, 6, 8, 9, 10 ह्या ज्या कोणतेही खुणा केलेल्या नाहीत त्या आहेत संयुक्त संख्या. या संयुक्त संख्येमध्ये 4 चे विभाजक पहा बरं. 4 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 4 चे विभाजक आहेत. पहिला म्हणजे 1, दुसरा 2 आणि तिसरा 4. 3 विभाजक झाले का नाही? म्हणजे ज्या संख्येचे विभाजक 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतात त्या संख्यांना काय म्हणतात? संयुक्त संख्या म्हणतात. आता 1 ते 100 पर्यंत जर म्हटलं तर एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आणि मूळ संख्या आपण पाहिल्या, ह्या मोजल्या आपण आता गोलातल्या या, तर अशा किती आहेत? एकूण 25 आहेत बघ. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. आणि संयुक्त संख्या आपण जर मोजल्या तर त्या 74 आहेत. कसं काय? मूळ संख्या 25, संयुक्त संख्या 75 पाहिजे होत्या, पण 75 नसून त्या 74 आहेत. कारण का? तर एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणून 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? 74 आहेत. पहा, म्हणजे 1 ते 100 पर्यंत हा आपल्याला अभ्यासाला घटक आहे. या घटकामधील मूळ संख्या, संयुक्त संख्या आपण इथं सविस्तर पाहिलेल्या आहेत. यानंतर आपण पाहूया समसंख्या आणि पाहूया विषम संख्या. समसंख्या कुणाला म्हणतात? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. मी इथे समसंख्या कोणकोणत्या आहेत? तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24 अशा या समसंख्या. इथं पहा बरं, एकक स्थानी 4 अंक आहे, इथं एकक स्थानी 6 अंक आहे, इथं एकक स्थानी 8 अंक आहे. म्हणून या समसंख्या आहेत. आणि विषम संख्या कोणाला म्हणतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25. आता ही 25 संख्या पहा. या 25 संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 5 हा अंक आहे. म्हणून 25 ही संख्या कशी आहे? विषम संख्या आहे. तर अशा प्रकारे समसंख्या आणि विषम संख्या जर आपण पाहिल्या तर 1 ते 100 पर्यंत 50 संख्या सम आहेत आणि विषम संख्या 1 ते 100 पर्यंत 50 आहेत. समसंख्या झाली की तिच्या पुढची संख्या विषम असते, विषम संख्येच्या पुढची संख्या सम असते, समच्या पुढील संख्या
विषम असते. अशा प्रकारे बघा, सम विषम सम विषम सम विषम अशा एकाड एक संख्या ह्या येत असतात. आता ह्या सर्व आपण ज्या संख्या पाहिल्या, या संख्या पाहत असताना आपल्याला अशी लक्षात आली की अशी कोणती संख्या आहे की जी संख्या सम आहे आणि मूळ सुद्धा आहे. तर अशी फक्त एकच संख्या आहे, ती म्हणजे 2. 2 ही संख्या सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. बाकी सर्व मूळ संख्या ज्या आहेत त्या विषम संख्या आहेत. बघा, उदाहरणार्थ 3 विषम आहे, मूळ आहे. 5 विषम सुद्धा आहे, मूळ सुद्धा आहे. 7 विषम आहे, मूळ आहे. 19 विषम आहे, मूळ आहे. म्हणजे 0 ते अनंतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकमेव फक्त 2 ही संख्या अशी आहे की ती सम आहे आणि मूळ आहे. मग सर्वात लहान विषम आणि मूळ असणारी संख्या कोणती? तर ती आहे 3. 3 ही संख्या विषम आहे आणि मूळ सुद्धा आहे. 1 ही सर्वात लहान विषम संख्या आहे, पण ती मूळ आहे का? नाही. 3 ही संख्या विषम आहे आणि ती मूळ सुद्धा आहे, म्हणून 3 ही संख्या सर्वात लहान विषम आणि मूळ संख्या आहे. हे मुद्दे आपण इथं पाहिलेले आहेत. लेक्चर मधील प्रत्येक मुद्दा हा तुम्ही काळजीपूर्वक ऐका, लक्षात ठेवा. लक्षात राहत नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि हे मुद्दे लक्षात राहणे खूप महत्वाचं आहे. यानंतर आपण पाहूया जोडमूळ संख्या. जोड. जोड म्हणजे जोडी. जोड म्हणजे जोडी आणि मूळ. मूळ म्हणजे मूळ संख्या, जोडीनं येणाऱ्या मूळ संख्या. पण कशी जोडी पाहिजे? ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान 2चा फरक असतो. बघा, ज्या 2 मूळ संख्यात 2चा फरक असतो. 2चा फरक म्हणजे एक मूळ संख्या घेतली, दुसरी मूळ संख्या घेतली, त्यांची वजाबाकी केली, वजाबाकी 2 आली पाहिजे, तर त्या जोडीला जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतात. उदाहरणार्थ 3 व 5. 5 मधून 3 वजा केले, उत्तर किती येतं? 2. 5 व 7. 7 मधून 5 वजा केले, किती उत्तर येतं? 2. 71 व 73. 73 मधून 71 वजा केलं, किती उत्तर येतं? 2. बघा, म्हणजे ज्या 2 मूळ संख्यांच्या, ही पण मूळ पाहिजे, ही पण मूळ पाहिजे, दोन्ही मूळ संख्या पाहिजे आणि त्यांचा फरक जर 2 येत असेल तर त्या जोडीला म्हणतात जोडमूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत आपण जर मोजल्या, 1 ते 100 पर्यंत जर आपण जोडमूळ संख्यांच्या जोड्या जर मोजल्या तर आपल्याला 8 जोड्या मिळतात. कशा 8 जोड्या मिळतात? तर ह्या 3 व 5. आता 2 आणि 3 ही जोडी सुद्धा जवळजवळ आहे की, सर्वात जवळचे 2 आहेत मूळ संख्या, पण यांचा फरक जर केला तर 3 मधून 2 गेले, 1 उरते. 1 फरक हा जोडमूळ संख्याच्या नियमाला लागू पडत नाही, 2चा फरक पाहिजे, म्हणून 2, 3 ही जोडी नाही. तर सर्वात लहान जोडी कोणती असेल जोडमूळ संख्यांची? तर ती आहे 3 व 5. पुन्हा नंतर आहे 11 व 13. पुन्हा आहे 17 व 19. पुन्हा आहे 41 व 43. पुन्हा आहे 59 व 61. पुन्हा आहे 71 व 73. पहा, अशा या जोड्या आहेत बघा. 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31 आपली राहिली होती, 41 व 43, 59 व 61, 71 व 73, अशा एकूण 8 जोड्या 1 ते 100 पर्यंतच्या आहेत. त्याच्या पुढे जर गेलं तर अजून जोडमूळ संख्यांच्या जोड्या भेटतील, पण आपण अभ्यास करताना काय पाहतोय? 1 ते 100 पर्यंतच्या पाहतोय, म्हणून हा आपण 8 जोड्या काढल्या. तर अशा या जोडमूळ संख्यांच्या जोड्या. आणि सहमूळ संख्यांची जोडी, ह्याच्यानंतर आपण मुद्दा पाहणार आहोत. सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? की ज्या 2 संख्यांच्या, ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच विभाजक असतो, त्या दोन्ही संख्या मूळच पाहिजे
असं काही नाही. एक मूळ असली दुसरी संयुक्त असली तरी चालतंय. त्या दोन संख्यांच्या मध्ये फक्त अट एकच आहे की त्या दोघांच्या मध्ये विभाजक जर काढले तर सामायिक विभाजक फक्त एक हा एकटाच भेटतो. उदाहरणार्थ 35 व 17 या दोन संख्या घेतल्या. 17 मूळ आहे, 35 ही संयुक्त संख्या आहे. 35 चे विभाजक काढले तर आपल्याला माहित आहे की 35 चे विभाजक कसं येतात, एकी 35 35 किंवा 35 एक्के 35. एक लिहायचा इकडं, 35 लिहायचा इकडं. पुन्हा बघायचं, 2 ने भाग जातो का, नाही. 3 ने जातो का, नाही. 4 ने नाही. 5 ने जातो. 5 7 35. 7 पण भेटला आपल्याला ऑलरेडी. 6 ने जातो का, नाही. 7 ने जातो का, जातो. पण 7 ऑलरेडी लिहिलेला आहे, म्हणजे पुन्हा शोधायची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे 35 चे विभाजक कोणते आले, 1 5 7 35 असे विभाजक आहेत. नंतर 17 चे विभाजक. 17 मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला किती विभाजक असतात, दोनच. एक म्हणजे 1 आणि एक म्हणजे ती स्वतः संख्या. 1 आणि 17. सामायिक विभाजक. 35 व 17 मध्ये सामायिक विभाजक काढायला गेलो तर आपल्याला फक्त इथं 1 आणि 1 दोघांच्या मध्ये एकच फक्त दिसतोय, बाकीचा कोणताही समान दिसत नाही. 1 1 1 सामायिक विभाजक फक्त 1 आहे. म्हणून 35 व 17 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. नियम बघा, ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ, दुसरं नाव आहे सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे आता आपण या लेक्चरला काय काय पाहिलं तर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत संख्यामध्ये 0 अंक किती वेळा येतो, 1 हा अंक किती वेळा येतो, 2 हा अंक किती वेळा येतो, 1 ते 100 या संख्यांच्या मध्ये काय काय वैशिष्ट्ये लपलेली आहेत ते आपण आता लेक्चर मध्ये पाहिलेल्या आहेत. पुढील लेक्चर मध्ये आपण याच घटकातील चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या यांचा अभ्यास आपण पुढील लेक्चर मध्ये करणार आहोत. तुम्ही याचा व्हिडिओ वारंवार पहा आणि यातील मुद्दे लक्षात घ्या. धन्यवाद.